पुण्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील विमाननगर भागातून पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 6 मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अद्वैत सुरेश वर्मा वय वर्ष 18 राहणार विमाननगर पुणे, मूळ राहणार मयूर विहार पूर्व दिल्ली असं बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे। हे सर्व विमाननगर येथील सिम्बायोसिस कॉलेजचे विद्यार्थी आहेत। प्रशांत शहा वय वर्ष 19, अरविंद श्रीकुमार एस वय 18, प्रणव नंदकुमार श्रीनिवास वय 22, मित संजय कुमार डुग्गल वय 18 आणि सुरांग शशी प्रताप वय 18 अशी अन्य मित्रांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रविवारी 4:15च्या सुमारास पुण्यातील विमाननगर भागातून मावळ तालुक्यातील मौजे फागणे येथे 6 मित्र पर्यटनासाठी आले होते। सायंकाळी 5च्या सुमारास ते पवना धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले। त्यातील अद्वैत याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांनाही पाचारण केलं। त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरू करण्यात आला। अखेर रात्री 8 वाजताच्या सुमारास त्या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे। मृत अद्वैत वर्मा याच्या कुटुंबियांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली। पर्यटकांनी फिरायला येताना अतिउत्साह दाखवून पाण्यात उतरू नये, नको ते धाडस करू नये, अन्यथा आपला जीव गमवावा लागू शकतो असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय।